जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ज्योती भोई। पाहूया काही ठळक वृत्त। मांडवे बुद्रुक गावातील ग्रामस्थांना अज्ञात रोगाच्या झालेल्या लागणचा स्पेशल रिपोर्ट JBN महाराष्ट्रावर प्रसारित होताच प्रशासन खडबडून जागे झाले। पंचायत समितीचे बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांनी वृत्ताची गंभीर दखल घेत सकाळीच मांडवे बुद्रुक गावाला भेट दिली। आरोग्य कर्मचाऱ्यासह स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला तात्काळ आदेश देऊन आजारी रुग्णांना औषध उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या। वाकडे आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने मांडवे बुद्रुक गावात तात्काळ आरोग्य शिबिर घेऊन आजारी रुग्णांवर औषध उपचार केले। ग्रामपंचायत प्रशासनाने सुद्धा गावात स्वच्छतेस सुरुवात करून रोग प्रतिबंधक धुरांची फवारणी केली। गावामध्ये जे अज्ञात रोगाची लागण सुरू आहे आणि त्या संदर्भात डॉक्टर काही उपचार करतात। आपल्यासोबत या तालुक्याचे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सोबत आहे। मला सांगा सर, हा जो आजार आहे काही दिवसापासून व्हायरल झाला आहे आणि आता जी आपली यंत्रणा नेमकी कशा स्वरूपाचे या लोकांना उपचार केले जातील? मांडवे बुद्रुकमध्ये जे काही व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे त्यामुळे जवळजवळ 156 लोकांवर आजपर्यंत त्यांनी ट्रीटमेंट केलेली आहे। परंतु व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे एकाची लागण दुसऱ्याला होत आहे। आपले सर्व डॉक्टर मंडळी, इथले आशा कर्मचारी किंवा आरोग्य कर्मचारी सर्वजण जवळजवळ 6 ते 7 दिवसापासून त्यांच्यावर ट्रीटमेंट करत आहे आणि त्यांनी जे औषध उपचार केलेले आहे त्याच्यामुळे भरपूर जण खूप आजारातून बरेसुद्धा झालेले आहे। परंतु व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे त्यांची लागण अजूनसुद्धा सुरूच आहे। तर आता मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांशी व आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलून यावर पुढील वाटचाल काय करायची याविषयी माहिती आपल्याला दिली। तर हे आपल्यासोबत होते पंचायत समिती जामनेरचे गटविकास अधिकारी। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आरोग्य कर्मचारी तशा अधिकाऱ्यांना अशा सूचना दिलेल्या आहेत, जोपर्यंत या रोगाची साथीची साथ आटोक्यात येत नाही तोपर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांनी इथं थांबणं गरजेचं आहे आणि याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे। मांडवे बुद्रुक या गावामध्ये ज्या साथीच्या आजाराची लागण सुरू झाली जो अज्ञात रोग आहे, नेमकं आपल्यासोबत या उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची एक टीम आलेली आहे आणि त्यांचे जे मेडिकल अधिकारी ऑफिसर आहेत आपल्यासोबत आहे। हा जो आजार आहे नेमका आजाराची लक्षणं पाहता हा आजार कोणत्या स्वरूपाचा आहे आणि या आजारावर कोणकोणत्या प्रकारचा आपण उपचार करीत आहात, रुग्णांना कशा प्रकारे दिलासा देत आहे? आजाराचं स्वरूप असं आहे की पेशंटला ताप येतो आणि अंगदुखी होते। याच्यामध्ये जॉईंट पण आहे। त्या पेशंटच्या तर सिम्प्टोमॅटिक उपचार आपण करतो, किंवा तापाचे औषध दिले जातात आणि बाकीची लक्षणं जसं मलेरियात असतात किंवा चिकनगुन्यात असतात किंवा व्हायरलमध्ये असतात तशी लक्षणं नाही आहेत। त्याच्यामुळे लोकांनी घाबरू नये, ट्रीटमेंट एका ठिकाणी ठेवावी। ट्रीटमेंटमध्ये काय होतं की आज एका दिवसात कुठला डॉक्टर आजार बरा करत नाही, काय होतं दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डॉक्टरकडे जातात, तिसऱ्या दिवशी तिसऱ्या डॉक्टरकडे जातात। हा आजार बरा व्हायला जवळजवळ एखादं इंजेक्शन किंवा 3-4 दिवसाच्या गोळ्या औषध आणि जीवन वाढवलं, इम्युनिटी वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आजार 3 दिवसात कव्हर होतो। अशा प्रकारचा आजार आहे। त्यातही आपल्याला काही शंका असल्यामुळे मग आपण यांचे सॅम्पल घेतोय। ते सॅम्पल आपण वायराजी लॅबला औरंगाबादला पाठवणार आहेत। त्याच्यानंतर मग जसं आपल्याला म्हणतो की निश्चित निदान व्हायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये काही आलंच तर त्याच्यानुसार समजेल आपल्याला। नेमका हा आजार व्हायरल असल्यामुळे याची जी लक्षणं आहे ही चिकनगुन्यासारखी किंवा इतर रोगासारखी नाही आहे, तर हा व्हायरल आजार आहे आणि याच्या संदर्भात जर रुग्णांनी काळजी घेतली स्वतःच आणि उपचार करून जर योग्य वेळेवर उपचार घेतला आणि व्यवस्थित वेळेवर आहार घेतला तर हा आजाराचं निदान करता येतं आणि हा आजार बरा होऊ शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट एकनाथ कोळीसह मी विद्यानंद JBN महाराष्ट्र न्यूज, मांडवे बुद्रुक। जामनेर परिसरातील अवैध गौण खनिज उत्खननाने कळस गाठला असून आज महसूलच्या भरारी पथकाने हातूर मातूर कारवाई करण्याचा बेत JBN महाराष्ट्रमुळे फासला। वय किती आहे? 19। हॅलो हॅलो, हां बोला। किती ट्रॅक्टर पकडले? जरा 5-7 मिनिट। नंबर आहे जर नंबर जर जो नंबर जाऊ देऊ का? जाऊ दे। कुठं निघून राहिला रे आता रे? घरी काय घरी कारवाई झाली कस का सोडलाय तुम्ही ट्रॅक्टर? खंड भरला का?
किती रुपये दंड घेतला? हां, दंड किती रुपये भरला? साईडला आमचे काही तलाठी गेले तिथे कुठे? काही कचेरीमध्ये तहसीलदार साहेबांकडे. ते तलाठी आणि जे ट्रॅक्टरचे मालक आहेत ते दंड भरणार आहेत. किती रुपये दंड? दंड न भरता तुम्ही ट्रॅक्टर कसं का सोडताय? त्याच्या मागचं कारण काय? नाही, दंड भरताय म्हणजे कसं काय? पंचनामा केला ना आपण. पंचनामा केला मॅडम, पण तुम्ही माल तर ताब्यात घेतला पाहिजे ना. तुम्ही डायरेक्ट सोडून देताय, ते आता घरी जाऊन खाली करतील. हां सर. त्यांना घेऊन घेता का मग? हां, इथं बोलवलंय. याला का? बसा तो त्याच्यावर थोडा ना बोलवलं काय घरी राहावं म्हणतात घडीत नाही. रिपोर्ट देऊन हे करून घ्या. किती ट्रॅक्टर पकडले होते? एकच जेबीएन महाराष्ट्राची टीम या ठिकाणी पोहोचल्याने महसूल प्रशासनाला या अवैध डबे वाहून नेणाऱ्या लोकांना दंड करावा लागला. आज जामनेरमध्ये गौण खनिज कारवाई आमचे जे मंडळ अधिकारी तलाठी यांच्या पथकामार्फत केलेले आहे. त्याच्यामध्ये नियमानुसार आम्ही एक मुरमाचं ट्रॅक्टर पकडलं, त्याला 5,400 रुपयाची शास्ती केलेली आहे. आणि अशा प्रकारचे अजून कोणी जर गौण खनिज वाहतूक जर करत असेल तर आम्ही त्याच्यावर कंटिन्युअसली ही कारवाई अशीच चालू ठेवणार आहोत. जामनेर शहरातील ध्येयवेड्या किशोरवयीन मुलांनी 1 वर्षापासून स्थापन केलेल्या पीएम फाउंडेशन ही संस्था परिसरात अनेक समाजाभिमुख उपक्रम राबवित असून जामनेर बस स्थानकाच्या समस्या, रस्त्याच्या समस्या सोडवण्यास प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर वृक्षारोपण, गरीब विद्यार्थ्यांना वही पुस्तके वाटप करणे आदी सामाजिक उपक्रम पीएम फाउंडेशन राबवित आहेत. ध्येयवेड्या पीएम फाउंडेशनच्या या मुलांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. मी आणि माझे सदस्य आम्ही पॅसिफिक मॉरॅलिटी फाउंडेशन या जामनेर तालुक्यात 2 वर्षाआधी अल्पवयीन तरुणांची सुरू झालेली ही एक संघटना. या जामनेर तालुकावासियांना मी सांगू इच्छितो की आज ग्रामीण भागामध्ये आपण बघतो दारिद्र्य ज्या ठिकाणी जिथे जिथे पसरलेलं आहे, आदिवासी पाडा असेल किंवा काही असेल. आम्ही तरुणांनी 2 वर्षाआधी जेव्हा आम्ही या ठिकाणी भागात काम करायला सुरुवात केली, आम्ही जवळपास कॉलेजमध्ये शिकत असताना 12वीच्या वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी जेव्हा बांधकामगार लोकांची मुलं पाहिली त्यावेळेला आज आम्ही हा विचार केला की जेव्हा आम्ही एका ठिकाणी आमचं बालपण घालवत होतो तेव्हा आम्हाला बऱ्याच काही सोयीसुविधा आमच्या पालकांनी उपलब्ध केल्या, पण जे मोलमजुरी करून काम करणारी मुलं आहेत, जी माणसं आहेत, त्या पालकांची जी मुलं आज या ठिकाणी राबतात ती 4-4, 5-5 वर्षाची मुलंसुद्धा आज मोलमजुरी करताना दिसतात किंवा कुठंतरी पडलेली दिसतात. आज आम्हा सर्व तरुणांना ही बाब कुठंतरी खटकते. आणि ज्या पद्धतीनं आम्ही उच्च शिक्षण घेतोय, आज आम्ही सर्व शिक्षण घेण्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणी शहरामध्ये आम्ही शिक्षण घेतोय. पण जेव्हा आम्ही या मुलांची ही परिस्थिती बघतो तेव्हा आम्हाला कुठंतरी असं मनाला वाटतं की नाही, या मुलांचं सुद्धा कुठंतरी भवितव्य आम्ही घडवलं पाहिजे. दारिद्र्य रेषेखालील ही जी लोकं आहेत आज यांना बऱ्याच ठिकाणी काम करायला मिळतं, पण मोलमजुरी जेवढं ते कष्टाचं काम करतात त्यांना ती मजुरी मिळत नाही, त्यांना योग्य शासनाच्या सोयीसुविधा उपलब्ध होत नाही. आणि या संकल्पनेमध्ये आम्ही आमच्या या फाउंडेशनची सुरुवात केली. 2 वर्षाआधी ज्यावेळेला आम्ही या ठिकाणी म्हणजे अपंग लोकांचं ज्यावेळेला जीवन पाहिलं, आमच्या सोबतच एक अपंग मुलगा होता. त्या मुलाने आम्हाला एका वेळेला सांगितलं की आमच्याकडे म्हणजे त्याचे वडील होते, त्यांची कुठंतरी एक थोडी तोकडी जमीन ज्याच्यामध्ये ते फक्त राबत होते आणि त्यांना त्या मुलाच्या ऑपरेशनसाठी पैसे नव्हते. 2.5 ते 3 लाख रुपयांचा खर्च त्यासाठी येत होता. त्या मुलाच्या शिक्षणासाठी 35,000 रुपये कर्ज घेणारा तो माणूस 3 लाखाचा खर्च त्याच्याकडनं पेलवणार नव्हता. आज समाजामध्ये ही जी दरी आम्हाला बघायला मिळते की श्रीमंत आणि गरिबाची ही दरी आज कुठंतरी मिटवल्या गेली पाहिजे. का म्हणून या माणसाला न्याय मिळू नये, का म्हणून हा माणूस योजनांपासून वंचित राहावा, ही आमची आज कुठंतरी भावना मनामध्ये येते. आणि याच संकल्पनेमध्ये ज्यावेळेला मी माझ्या मित्रांसमोर मी
माझ्या मनामध्ये हा विचार आला आणि मी मित्रांसमोर हा विचार मांडला, तेव्हा मी त्यांना सांगितलं की या ठिकाणी एक क्रांतिकारी लढा म्हणून आम्ही युवकांनी सुरुवात केली पाहिजे, कारण आजचा देश आम्ही पाहिला तर युवकांवरतीच आज या देशाची कमान आहे. आणि म्हणून ज्यावेळेला 2 वर्षाआधी मी 5-6 माझ्या जवळच्या मित्रांसोबत, त्याच्यामध्ये प्रशांत राठोड, सागर मुंडे, मयूर जाधव, सर्वेश कुलकर्णी, शुभम नरवाडे, मकरंद बोरसे यासारखी आमची ही जवान तरुण पिढी होती, ज्यांच्यामध्ये समाजसेवेची कुठेतरी एक मशाल मनामध्ये आज पेटत होती. आणि म्हणून ही क्रांतिकारी मशाल घेऊन यापुढे एक मोठं समाज क्रांतीचं एक व्यासपीठ उभं करण्यासाठी जेव्हा मी यांच्याकडे एक सांगड घातली, त्यावेळेला या तरुणांनी मला कुठंतरी इथं होकार दिला आणि म्हणून ती वाटचाल आमची त्या ठिकाणी सुरू झाली. आम्ही आज कमवणारी माणसं नाही आहेत, आम्ही शिक्षण करतोय, जो तो उच्च शिक्षण घेण्यासाठी ज्या त्या शहरामध्ये आहे. आम्ही समाजसेवेचं कार्य करण्यासाठी आमच्या भागामध्ये ज्या ज्या वेळेला आम्हाला सुट्या मिळतात त्यावेळेला आम्ही हे काम करतो. आजपर्यंत आमची ही जी काही जर्नी झाली, जो काही प्रवास आमचा झाला, तो प्रवास आम्हाला खूप काही शिकवून देणार आहे. आणि ज्या वेळेला आम्ही समाजाची ही दरी बघतो त्यावेळेला कुठंतरी आम्हाला लक्षात येतं की नाही, आम्ही काम करतोय, खरोखर हे एक माणुसकीचं काम आहे. आणि शिक्षण घेत असताना शिक्षण आम्ही प्रत्येकजण घेतो, पण सामाजिक बांधिलकी जपून कुठंतरी या समाजात माणुसकीचं प्रतिपादन या लोकांना दाखवून देणं हे आमच्या या अखत्यारीत आम्ही ठेवतो. आणि म्हणून आमच्या ध्येय धोरणांमध्ये आम्ही ठरवलंय की यापुढे कुणीही अनाथ मुलगा असेल, ज्या वेळेला आम्ही उच्च शिक्षण घेऊ, आम्ही कमवायला लागू, त्यावेळेला या कमाईमधून आमचा काही टक्के भाग त्या लोकांच्या उद्धारासाठी आम्ही ठेवू. मी सागर मुंडे आणि मी एक PMFचा एक सेवक आहे. आणि PMFबद्दल मी सांगू इच्छितो की पॅसिफिक मॉरॅलिटी फाउंडेशन आमची जे 73 युवकांची जी संघटना आहे, जे आम्ही हे अल्पवयीन एकदम 17 वर्षाच्या खालील अल्पवयीन तरुण यात सहभागी आहेत सर्व. तर हे फाउंडेशन आम्ही युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी केलेले आहे. अ डोर इज मच स्मॉलर कम्पेअर्ड टू द हाऊस, अ लॉक इज मच स्मॉलर कम्पेअर्ड टू द डोर, अँड अ की इज स्मॉलेस्ट ऑफ ऑल, बट अ की कॅन ओपन द एंटायर हाऊस. दस अ स्मॉल थॉटफुल सोल्युशन कॅन सॉल्व मेजर प्रॉब्लेम्स. टिगरा शिवारात अज्ञात विषयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे 11 गोमाता मृत्युमुखी पडण्याची घटना घडली. परिसरातील सारगाव, वडगाव, मोयखेडा गावातील सुमारे 150 ते 200 गुरांना सुद्धा विषबाधा यावेळी झाली होती. परंतु पशुवैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी गुरांचे त्वरित उपचार केल्याने त्यांचे प्राण वाचले. मृत्युमुखी पडलेल्या या गायींबद्दल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुन्हा भेटूया, तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.